नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। आपण काल आणि परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की खजूर चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी बनवली आहे। तर आज आपण त्यापासून बनवतोय चाट। आज आपण बनवतोय पाणीपुरी। इथे मी मार्केटमधून कच्च्या पुऱ्या आणल्यात, त्या आता आपण तेलामध्ये छान तळून घेऊयात। आधी आपल्याला एक एक करून पुरी सोडायची आहे। तेलाचा अंदाज आला की मग आपण सगळ्यात पुऱ्या तळून घेणार आहोत। आता आपलं तेल छान तापलेलं आहे, त्यामुळे आपल्या पुऱ्या पटकन वरती येऊन फुगल्यात। आता आपल्याला ह्या दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचे आहे। असं उलट पलट करून आपल्याला ह्या भाजून घ्यायचे आहे। थोड्याशा लालसर भाजल्या की आपल्या पुऱ्या चांगल्या लागतात खायला। आता या पुऱ्या काढून आपण अशाच पद्धतीने आपल्या सगळ्या पुऱ्या छान तळून घेऊयात। पाणीपुरी जर घरी बनवली तर ती आपण मनसोक्तपणे खाऊ शकतो, त्यामुळे मी इथे भरपूर सारे पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। साधारणपणे 6 ते 7 जणांसाठी मी अंदाजे 100 पुऱ्या तळून घेतल्यात। कधी कधी यातील काही पुऱ्या फुगत नाहीत, चपट्या राहतात। आता अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आहेत। आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात। इथे मी एका बाउल मध्ये 4 मोठे उकडलेले बटाटे सोलून ते कुस्करून घेते। इथे मी हातानेच हे बटाटे कुस्करून घेते। आता यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे। त्यातच बारीक कोथिंबीर कापून घालायची आहे आणि 1 छोटा कांदा बारीक कापून घालायचा आहे। आता यामध्ये आपण जी हिरवी चटणी बनवली होती ती 1 पळी घालून हे मिश्रण छान भिजवून घ्यायचे। आता आपण इथे 2 बाउलमध्ये वेगवेगळ्या चटण्या काढून घेऊयात। एका बाउलमध्ये हिरवी चटणी, त्यामध्ये आपण खारी बुंदी टाकून घेऊ आणि दुसऱ्या बाउलमध्ये चिंच आणि खजुराची चटणी टाकून घेऊ। आता आपल्या ह्या दोन्ही चटण्याही तयार आहेत आणि पाणीपुरीचा मसाला पण तयार आहे। आता आपण हे सर्व मिश्रण पुऱ्यांमध्ये भरून घेऊयात। त्यासाठी पुरी एका बाजूने आपण थोडीशी फोडून घेऊ। आता मी इथे पाइपिंग बॅगचा वापर करत आहे मसाला भरण्यासाठी। आपल्याकडे जर पाइपिंग बॅग नसेल तर आपण कुठल्याही साध्या पॉलिथिन बॅगचा उपयोग करू शकतो। खालच्या साइडने पाइपिंग बॅगला थोडंसं मोठं होल पाडून घ्यायचे, त्यामुळे आपला मसाला सहजपणे खाली येतो आणि कमी वेळात आपण पटकन सगळ्या पुऱ्यांमध्ये हा मसाला भरू शकतो। मी अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्यांमध्ये आधी मसाला भरून घेतलाय। आपण हा मसाला थोडासा पातळही ठेवू शकतो। आता मी इथे सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्यात। आता आपण यामध्ये तिखट पाणी आणि गोड पाणी टाकून घेऊयात। आधी मी हिरवी चटणी टाकून घेते। आपण इथे हिरवी आणि चिंचेची चटणी दोन्ही मिक्स करून चवीप्रमाणे त्यात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून एखाद्या आपली जी बॉटल असते बिस्लेरीची वगैरे त्यामध्ये टाकून झाकणाला होल पाडून त्या बॉटलनेही आपण यामध्ये हे पाणी भरून घेऊ शकतो। त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि पाणी पटकन भरल्याही जाते। आता मी इथे लाल आणि हिरवी दोन्हीही चटण्या पुरीमध्ये टाकून घेतल्या आहेत। आता आपण यावर परतून बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात। इथे बारीक शेवही घालून घेतली आहे आणि कोथिंबीर घालून घेतली आहे। तयार आहे आपली पाणीपुरी। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।